तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। ओवैसींच्या स्वागताचे बॅनर हे संभाजीनगरमध्ये लागलेले आहेत आणि निदा खानला लपवण्यासाठी मदत करणाऱ्या मतीन पटेल यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मतीन पटेल नगरसेवक एमआयएम नारेगाव हे नाव सध्या चर्चेत आहे निदा खानमुळे। निदा खानला याच मतीन पटेलनं आसरा दिला, लपायला जागा दिली आणि त्याच मतीन पटेलनं आता शहरामध्ये हे बॅनर लावलेत। हा आहे मतीन पटेल आणि हा त्याचा मेहुणा आहे रहीम पटेल। या दोघांनी मिळून बॅनर लावलेत। या रहीम यांची पत्नी त्याच प्रभागातून नगरसेविका आहे, म्हणजे हे मतीन आणि त्यांची बहीण हे दोघंही नारेगावमध्ये नगरसेविका आहे। आणि आपण पाहिलं तर या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतंय की हे बॅनर लावलं आहे असदुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहेत आणि त्यांच्या स्वागत करण्याचं हे सगळं बॅनर आहे आणि या बॅनरवर मतीन पटेल आहे। खरं तर मतीन पटेलला नाशिक पोलिसांनी नोटीस दिली आहे आणि जेव्हा केव्हा या प्रकरणामध्ये तपास कामी आपली गरज पडेल तर आपल्याला नाशिकला तपासाला यावं लागेल असं त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे। आत्ता मतीन पटेलचे सगळे नंबर बंद आहेत। खरं तर हाही प्रश्न आहे की आज महाराष्ट्रातले सगळे नगरसेवक ओवैसी यांच्या कार्यक्रमाला येणार आहेत, त्यांना तसं बोलवलं आहे, तिथे मतीन हजर राहणार आहे का, हजर राहू किंवा न राहू याचं उत्तर आपल्याला काही काळानंतर मिळेल। मात्र त्याची हजेरी आपल्याला पाहायला मिळते या बॅनरवरती। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशा प्रकारचे हे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।